नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर PNS अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण इयत्ता 12वी विषय भूगोल प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया याच्या संपूर्ण स्वाध्यायाचा भाग 2 बघत आहोत। याच्या अगोदर आपण स्वाध्यायाचा भाग 1 हा बघितलेला असेलच। या पहिल्या भागामध्ये आपण प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया यामधील प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 5 टिपा लिहापर्यंत प्रश्नांची उत्तरे ही बोर्ड पॅटर्ननुसार बघितलेली होती। आजच्या भाग 2च्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 5 फरक स्पष्ट करा ते प्रश्न क्रमांक 6 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, प्रश्न क्रमांक 7 नकाशा भरा हे जे 3 प्रश्न आहेत, ह्या 3 प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित बघायची आहेत। जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितलेला नसेल तर तुम्ही हे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, तुम्हाला त्यावरती भूगोल स्वाध्यायाचे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत। तर प्रश्न क्रमांक 5 आहे फरक स्पष्ट करा। त्यामध्ये एकूण 3 फरक स्पष्ट करा दिलेले आहेत। एक आहे वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग व वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग। क्रमांक 2 प्राथमिक व द्वितीयक व्यवसाय। क्रमांक 3 अवजड व हलके उद्योग। क्रमांक 1 आहे फरक स्पष्ट करा वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग व वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग। त्यामध्ये फरक स्पष्ट करामध्ये क्रमांक 1 चा मुद्दा आहे ज्या कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर तयार होणाऱ्या उत्पादनाचे वजन हे मूळ कच्च्या मालापेक्षा कमी होते त्यांना वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग असे म्हणतात। ज्या कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर तयार होणाऱ्या उत्पादनाचे वजन हे मूळ कच्च्या मालापेक्षा जास्त होते त्यांना वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग असे म्हणतात। दुसरा फरक आहे बहुतांश धातू उद्योग हे वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग असतात। बहुतांश अन्न प्रक्रिया उद्योग, खाद्यपदार्थ निर्मिती उद्योग, बेकरी उद्योग हे वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग आहेत। क्रमांक 3 चा फरक आहे लोह खनिजावर प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून मिळणाऱ्या पोलादाचे वजन कमी होते। 1000 किलो लोह खनिजापासून 400 किलो पोलाद मिळते म्हणून असे उद्योग कच्च्या माल क्षेत्रामध्ये उभारले जातात। गहू या कच्च्या मालापासून पाव, केक असा पक्का माल तयार केल्यास त्यांचे वजन वाढते। फळावर प्रक्रिया केल्यावर त्यापासून सरबते, जॅम, मुरांबे तयार करणे या प्रक्रियेत पक्क्या मालाचे वजन वाढते। अशा पद्धतीने आपण क्रमांक 1 च्या प्रश्नाचे फरक स्पष्ट करा बघितलेला आहे। यानंतर क्रमांक 2 चा फरक स्पष्ट करा आहे प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय। निसर्गावर अवलंबून असणारे व ज्यामधून कच्च्या मालाचे उत्पादन घेतले जाते अशा व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात। प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे व पक्का माल तयार करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय असे म्हणतात। शिकार, फळे कंदमुळे गोळा करणे, लाकूड तोड, मासेमारी, पशुपालन, खाणकाम, शेती हे प्राथमिक व्यवसाय आहेत। द्वितीयक व्यवसायांचे कृषी आधारित, खनिज आधारित, वन आधारित इत्यादी प्रकार आहेत। प्राथमिक व्यवसायावर प्रामुख्याने नैसर्गिक घटक परिणाम करतात। द्वितीयक व्यवसायावर नैसर्गिक घटकाबरोबरच मानवी घटक सुद्धा परिणाम करतात। प्राथमिक व्यवसाय जास्त असणारे देश तुलनेने कमी विकसनशील असतात। द्वितीयक व्यवसायात जास्त प्रमाणात असणारे देश तुलनेने जास्त विकसित असतात। अशा पद्धतीने आपण क्रमांक 2 च्या प्रश्नाचं उत्तर बघितलेलं आहे। यानंतर आपण क्रमांक 3 चा जो प्रश्न आहे त्याचा फरक स्पष्ट करा बघूया। यामध्ये अवजड उद्योग आणि हलके उद्योग यांचा फरक बघायचा आहे। जे उद्योग प्रामुख्याने पायाभूत किंवा मूलभूत वस्तूंचे उत्पादन करतात
ज्यावर इतर उद्योग अवलंबून असतात अशा उद्योगांना अवजड उद्योग असे म्हणतात. जे उद्योग ग्राहकांना प्रत्यक्ष वापरायोग्य वस्तूंचे उत्पादन करतात अशा उद्योगांना हलके उद्योग असे म्हणतात. अवजड उद्योगांना मूलभूत उद्योग असेही म्हणतात. हलके उद्योगांना ग्राहकोपयोगी वस्तू उद्योग असेही म्हटले जाते. अवजड उद्योगांना तुलनेने जास्त भांडवलाची आवश्यकता असते. हलक्या उद्योगांना तुलनेने कमी भांडवलाची आवश्यकता असते. लोह पोलाद हा अवजड उद्योग असून यामधील पोलादाचा उपयोग अवजड यंत्रसामुग्री व इतर उद्योगामध्ये केला जातो. दैनंदिन वापरातील घड्याळे, इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती, औषधे उत्पादन इत्यादी उद्योगांचा यामध्ये समावेश होतो. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 6, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अशा पद्धतीने एकूण 2 प्रश्न दिलेले आहेत. हे जे प्रश्न आहेत हे बोर्ड परीक्षेसाठी 8 गुणासाठी विचारले जातात, म्हणून यांचा समावेश हा मोठ्या प्रश्नांमध्ये केला जातो. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, उद्योगांच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटकांचा होणारा परिणाम स्पष्ट करा. क्रमांक 2चा प्रश्न आहे, साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. आता आपण प्रश्न क्रमांक 1चं उत्तर बघूया. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 लिहिलेला आहे. आता आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा मुद्दे बघत होतो, यासाठी कोणकोणते मुद्दे येतात ते. आता या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट उत्तरामध्ये पहिल्यांदा आकृती काढलेली आहे आणि आकृती काढून त्यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत ते या आकृतीमध्ये दाखवलेले आहेत. तुम्ही सुद्धा पेपरमध्ये अशा पद्धतीने आकृती काढून भौगोलिक किंवा प्राकृतिक घटक हे दाखवायचे आहेत आणि मग खाली उत्तर लिहायला सुरुवात करायचं आहे. मग उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटकामध्ये एकूण 5 घटकांचा समावेश होतो. त्यामध्ये क्रमांक 1चा आहे हवामान, क्रमांक 2 कच्च्या मालाची उपलब्धता, क्रमांक 3 पाणी किंवा पाणी पुरवठा, क्रमांक 4 वीज पुरवठा किंवा ऊर्जा साधने, क्रमांक 5 सपाट जमीन. ह्या सगळ्या घटकांची माहिती आता आपल्याला विस्तृतपणे लिहायची आहे. आपण सुरुवातीला प्रस्तावना लिहिणार आहोत. उद्योगाच्या स्थाननिश्चितीवर कच्च्या मालाची उपलब्धता, त्याचे स्वरूप, पक्क्या मालाचे स्वरूप, बाजारपेठ सानिध्य, हवामान, पाण्याची उपलब्धता यासारखे प्राकृतिक घटक व भांडवल, तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ, शासकीय धोरणे यासारख्या आर्थिक घटकांचा परिणाम होत असतो. यामधील उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक किंवा भौगोलिक घटकांची माहिती पुढीलप्रमाणे. आपण परत मुद्दा लिहायचा आहे, उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारी प्राकृतिक किंवा भौगोलिक घटक. त्यामध्ये क्रमांक 1 हवामान. आता याची माहिती आपल्याला लिहायची आहे. उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर हवामान हा घटक परिणाम करतो. यामध्ये विशिष्ट उद्योगांना विशिष्ट प्रकारचे हवामान लागते व त्याच हवामानात तो उद्योग उभारावा लागतो. सुती वस्त्र उद्योगासाठी दमट हवामानाची गरज असते. त्यामुळे सुती वस्त्र उद्योग दमट हवामानाच्या प्रदेशातच उभारला जातात. उदाहरणार्थ मुंबई या ठिकाणी दमट हवामान असल्याने सुती वस्त्र उद्योगाचे केंद्रीकरण झाले. तसेच सिमेंट उद्योगासाठी कोरडे हवामान आवश्यक असते. त्याचबरोबर अन्न प्रक्रिया उद्योगासाठी समशीतोष्ण हवामानाची गरज असते. त्यामुळे उद्योग उभारताना हवामानाचा विचार करून उद्योग उभारला जातो. क्रमांक 2चा मुद्दा आहे कच्च्या मालाची उपलब्धता किंवा कच्चा माल. उद्योग उभारताना कच्चा माल उपलब्ध असेल तरच उद्योग उभारता येतो. कोणत्याही उद्योगधंद्याला कच्च्या मालाची आवश्यकता असते. कच्च्या मालाच्या स्वरूपावर उद्योगधंद्यांचे स्थानिकीकरण अवलंबून असते. काही कच्चा माल हा विशिष्ट स्थानी उपलब्ध असतो. अशा कच्च्या मालाच्या क्षेत्रात उद्योगधंदे उभारले जातात. उदाहरणार्थ लोह पोलाद उद्योग, साखर उद्योग.
ज्या उद्योगाला लागणारा कच्चा माल शुद्ध स्वरूपाचा असतो असे उद्योग बाजारपेठेच्या ठिकाणी देखील उभारले असल्याचे आढळून येते. उदाहरणार्थ काही कापड गिरण्या पूर्वी मुंबई येथे उभारलेल्या आहेत. क्रमांक 3चा मुद्दा आहे पाणी किंवा पाणी पुरवठा. उद्योगधंद्यामध्ये उत्पादन प्रक्रियेसाठी काही उद्योगांना भरपूर पाणी लागते. असे उद्योग नदी किनारी स्थायिक झालेले आढळतात. उदाहरणार्थ कागद निर्मिती उद्योग. क्रमांक 4चा मुद्दा आहे वीज पुरवठा किंवा ऊर्जा साधने. सर्व उद्योगधंद्यांना ऊर्जा साधने आवश्यक असतात. ज्या प्रदेशात स्वस्त व मुबलक ऊर्जा साधने सहजगत्या उपलब्ध होतात त्या प्रदेशात उद्योगधंदे स्थापन करणे सोयीचे व फायद्याचे ठरते. जलविद्युत शक्ती, खनिज तेल, अणुशक्ती ही प्रमुख ऊर्जा साधने आहेत. लोह पोलाद उद्योगात कोळशाचा वापर जास्त केला जातो म्हणून त्याचे स्थानिकीकरण कोळशाच्या खाणीजवळ होते. उदाहरणार्थ भारतातील दुर्गापूर हे लोह पोलाद निर्मितीचे केंद्र तसेच ओडिशातील ॲल्युमिनियम उत्पादक केंद्र कोळसा क्षेत्रात आहेत. 5वा मुद्दा आहे सपाट जमीन. उद्योगधंदे उभारण्यासाठी उंच सकल जमीन असून चालत नाही. त्यासाठी सपाट जमीन आवश्यक असते. सपाट जमीन कारखान्याची उभारणी, कच्चा माल, पक्का माल यांची वाहतूक करणे, यंत्रसामुग्री उभारणे यासाठी सोयीची होते. अशा पद्धतीने शेवटी समारोप लिहायचा आहे. वरीलप्रमाणे अनेक भौगोलिक घटक उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करतात. आता आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये क्रमांक 2चा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर लिहायचं आहे. तो प्रश्न आहे साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. आता याची सुद्धा आपण सुरुवातीला आकृती काढून कोणकोणते मुद्दे आहेत ते बघणार आहोत. बघा या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं एक आकृती काढता येईल. साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक आणि नंतर एकूण जे 7 घटक आहेत जे परिणाम करतात ते आपल्याला अशा पद्धतीने दाखवता येतील. त्यामध्ये क्रमांक 1 कच्चा माल, 2 भांडवल, 3 वीज पुरवठा, 4 साठवण क्षमता, 5 अर्धकुशल आणि कुशल मजूर, 6 वाहतूक सुविधा, 7 साठवण क्षमता. ही आकृती तुम्ही बोर्ड परीक्षेमध्ये जर असा प्रश्न विचारला साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा तर त्या ठिकाणी तुम्ही ही आकृती काढायची आहे आणि नंतर त्याचं सविस्तर स्पष्टीकरण करायचं आहे. मग आपण आता स्पष्टीकरण बघूया. पहिल्यांदा प्रस्तावना. साखर प्रामुख्याने ऊस व बीट यापासून तयार केली जाते. साखर उद्योगाच्या स्थानिकीकरणावर अनेक घटक परिणाम करतात. साखर उद्योगाच्या स्थानिकीकरणावर पुढील घटक परिणाम करतात. परत मुद्दा लिहायचा आहे साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक. त्यामधला क्रमांक 1चा घटक आहे कच्चा माल. साखर उद्योगासाठी ऊस व बीटचा प्रमुख वापर कच्चा माल म्हणून केला जातो. हे दोन्ही पदार्थ नाशवंत कच्चा माल असून तोडणीनंतर त्यावर लवकर प्रक्रिया होणे गरजेचे असते. त्यासाठी साखर कारखाने ऊस क्षेत्रालगत उभारले जातात. बहुतांश उष्णकटिबंधीय प्रदेशात साखर उद्योग ऊस आधारित आहे. क्रमांक 2 आहे भांडवल. साखर उद्योगासाठी मोठ्या भांडवलाची गरज असते. यंत्रसामुग्री खरेदी करणे, कामगारांचे पगार, कच्चा माल खरेदी, कारखान्यांची उभारणी यासाठी भांडवल आवश्यक असते. भारतातील बहुतांश साखर कारखाने सहकारी तत्वावर चालवले जातात, ज्यात ऊस उत्पादक शेतकरी हेच कारखान्याचे भागधारक असतात आणि या कारखान्यातून मिळणाऱ्या नफ्या तोट्याचे ही तेच वाटेकरी असतात. क्रमांक 3चा मुद्दा आहे वीज पुरवठा. साखर उद्योगासाठी मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा आवश्यक असतो. काही प्रमाणात साखर कारखाने ऊसाच्या चोयट्यापासून वीज निर्मिती करतात, परंतु ते पुरेसे होत नाही.
म्हणून बाहेरून वीज खरेदी करावी लागते. साखर कारखान्यामध्ये अजूनही इतर दगडी कोळसा, नैसर्गिक वायू या ऊर्जा साधनांचा वापर जास्त केला जात नाही. क्रमांक 4चा मुद्दा आहे विस्तृत जमीन. साखर उद्योग हा मोठ्या उद्योगामध्ये समाविष्ट होणारा उद्योग आहे. या उद्योगासाठी विस्तृत जमिनीची आवश्यकता असते. कारखान्यांची बांधणी, कापून आणलेल्या ऊसाची चढ उतार करणे, साखरेची साठवणूक करणे यासाठी विस्तृत जमिनीची आवश्यकता असते. 5वा मुद्दा आहे अर्धकुशल आणि अकुशल मजूर. साखर उद्योगासाठी भरपूर प्रमाणात मजूर पुरवठा लागतो. त्यामुळे ज्या प्रदेशात मजुरांची उपलब्धता असते तेथे साखर उद्योग विकसित होतो. अन्यथा अर्धकुशल किंवा अकुशल मजुरांचा पुरवठा इतर ठिकाणाहून करावा लागतो. क्रमांक 6 आहे वाहतूक सुविधा. साखर उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा अवजड व नाशवंत स्वरूपाचा कच्चा माल आहे. त्याचबरोबर त्यातून तयार साखर बाजारपेठेपर्यंत किंवा निर्यात करणे यासाठी वाहतूक सुविधांची चांगल्या दर्जाची सुविधा असणे गरजेचे आहे. आणि शेवटचा 7वा मुद्दा आहे साठवण क्षमता. साखर उद्योगातून मोठ्या प्रमाणात तयार झालेली साखरेची विक्री होईपर्यंत ती सुरक्षित साठवून ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी चांगल्या दर्जाच्या गोदामांची आवश्यकता असते. कारण साखरेस पावसाचे पाणी, पुराचे पाणी यापासून सुरक्षित ठेवावे लागते. आणि शेवटी लिहायचा आहे समारोप. अशा प्रकारे साखर उद्योगावरती कच्चा माल, भांडवल, पाणी पुरवठा, मजूर, वीज पुरवठा इत्यादी घटक परिणाम करतात. आता यानंतर आपल्याला शेवटचा प्रश्न क्रमांक 7 बघायचा आहे. खालील माहिती नकाशात भरून योग्य सूची द्या. त्यासाठी आपल्याला एकूण 5 क्रमांक दिलेले आहेत, 5 आकडे आहेत. हुर औद्योगिक क्षेत्र, जपानमधले एक औद्योगिक क्षेत्र, दक्षिण आफ्रिकेतले एक औद्योगिक क्षेत्र, ऑस्ट्रेलियातले एक औद्योगिक क्षेत्र, पंचमहासरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र. आपल्याला 5ही औद्योगिक क्षेत्रच विचारलेली आहेत. आपण आता हे नकाशामध्ये दाखवूया. बघा आता तुम्हाला या ठिकाणी एक नकाशा दिसतो. अशा पद्धतीने बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला एक जगाचा आराखडा दिला जाईल. त्या आराखड्यामध्ये तुम्ही ज्या दिलेल्या बाबी आहेत त्या योग्य सूची काढून दाखवायच्या आहेत. आपण पहिल्यांदा जे आपल्याला 5 आकडे दिलेले आहेत सोडवण्यासाठी त्याचे पहिल्यांदा सूची किंवा इंडेक्स काढून घेऊया. पहिला आहे हुर औद्योगिक क्षेत्र, त्यासाठी आपण स्टार काढलेला आहे. दुसरा आहे जपानमधील एक औद्योगिक क्षेत्र टोकियो याकोहामा, यासाठी हे चिन्ह आहे. क्रमांक 3 आहे दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक क्षेत्र किंबर्ले. क्रमांक 4 ऑस्ट्रेलियातील औद्योगिक क्षेत्र ॲडिलेड मेलबर्न. आणि 5वा आहे पंचमहासरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र, त्यासाठी आपण हे चिन्ह वापरलं आहे. आता हे आपण या ठिकाणी इंडेक्स तयार केलेला आहे. तुम्हाला एक प्रश्न इंडेक्स तयार करून ह्या नकाशामध्ये दाखवण्यासाठी 1 मार्क्स आहे. म्हणजे नकाशात दाखवण्यासाठी अर्धा मार्क्स आणि इंडेक्ससाठी अर्धा मार्क्स. आता आपण एक एक दाखवून घेऊया. क्रमांक 1 आहे हुर औद्योगिक क्षेत्र. हे ह्या युरोप खंडामध्ये या ठिकाणी आहे. बघा आपण दाखवलं आहे या ठिकाणी. क्रमांक 1 हुर औद्योगिक क्षेत्र, चिन्ह काढायचं आहे, क्रमांक द्यायचा आहे 1 आणि नाव लिहायचं आहे हुर औद्योगिक क्षेत्र. परत 2 आहे जपानमधले एक औद्योगिक क्षेत्र या टोकियो याकोहामा, ते या ठिकाणी आहे. हा जो आहे तो जपान हा देश आहे. या ठिकाणी इथं टोकियो आणि याकोहामा आहेत, ते दाखवूया आपण. बघा इथं दाखवलं आहे आपण आणि इथं नाव लिहिलं आहे क्रमांक 2 टोकियो याकोहामा, बाण केलेला आहे आणि इथे चिन्ह काढलेलं आहे. क्रमांक 3 आहे दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक क्षेत्र किंबर्ले. दक्षिण आफ्रिका देश या ठिकाणी आहे सगळ्यात दक्षिणेला आणि या ठिकाणी हे किंबर्ले हे ठिकाण आढळून येते. आपण दाखवूया ते. बघा इथं दाखवलं आहे. क्रमांक 3 आहे किंबर्ले. क्रमांक 4 आहे ऑस्ट्रेलियातील औद्योगिक क्षेत्र ॲडिलेड मेलबर्न. ते जे आहे ते या ठिकाणी दक्षिण भागामध्ये हे ॲडिलेड आणि मेलबर्न औद्योगिक क्षेत्र येते. आपण या ठिकाणी दाखवून घेऊया. क्रमांक 4
ॲडिलेड, मेलबर्न आणि इथं दाखवलेलं आहे. क्रमांक 5 आहे पंचमहासरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र. या ठिकाणी ही पंचमहासरोवरे आहेत. याच्या दक्षिण भागामध्ये इथं इथे सभोवताली ही पंचमहासरोवरातील औद्योगिक क्षेत्र येते. ते दाखवून घेऊया. बघा आपण दाखवलेलं आहे. क्रमांक लिहिलेला आहे 5 पंचमहासरोवराजवळील औद्योगिक क्षेत्र. अशा पद्धतीने आपण प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया याचा स्वाध्यायाचा भाग 2 हा व्यवस्थित बघितलेला आहे. आपले स्वाध्यायाच्या व्हिडिओ बरोबरच बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाची प्रश्न उत्तरे यांसुद्धा व्हिडिओ आहेत. जर तुम्हाला ते सर्व व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.